हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर भारत गडाख, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहेत. आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 3ला सुरुवात करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण विकास किंवा रुरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र या टॉपिकविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं लोकसंख्या आणि वस्ती, लोकसंख्या व आणि सेटलमेंट किंवा लोकसंख्या आणि वस्ती याविषयी मागील तासिकेला आपण टॉपिकविषयी चर्चा केलं. त्यामध्ये आपण बघितलं असेल की मागील असणारे महाराष्ट्रातील असणारी लोकसंख्या असेल, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्या असेल, लोकसंख्येचे वितरण असेल, त्याचबरोबर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक असेल, महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार असणारे वितरण असेल, त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्य असेल, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वाढ असेल, लिंग प्रमाण असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या साक्षरतेचं प्रमाण असेल, शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे काही शहरांची ठळक वैशिष्ट्ये आपण बघितली. त्यामध्ये नागपूर असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर पुणे असेल, या शहरांविषयी आपण माहिती बघितली. म्हणजे सर्वात गोष्टी बघत असताना आपण असंही बघितलं की महाराष्ट्र हे राज्य भारतीय नागरिकरणाच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये 2011 साली 46% लोकसंख्या नागरी भागात राहणारी होती, तर 2030पर्यंत ती 60%पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. म्हणजे आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरांची वाढ होते. ही सुमारे 30 वर्षापूर्वीची मोठी शहर होती, आजही काही पटीने वाढलेली आहेत. म्हणजेच मागील 20 ते 30 वर्षामध्ये लहान शहरांचे मोठ्या शहरामध्ये रूपांतर झाले आहेत आणि शहरांच्या महानगरपालिका बनल्या. ग्रामीण भागाचे नागरीकरण होत आहेत आणि शहरी भागामध्ये असलेले आकर्षण असेल, शिक्षणाच्या सोयीसुविधा असतील, करमणुकीच्या सुविधा असतील, रस्ते असेल, रेल्वे वाहतूक, दळणवळण, रोजगार असेल, नोकरी असेल, व्यापार असेल, अशा अनेक घटकांमुळे ग्रामीण भागामध्ये लोक नागरी भागाकडे स्थलांतर करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात शहरे ही भुगत चालली आहेत, असं आपण मागील तासिकेला बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, याचा विषय अभ्यास करत असताना आपण बघितलं आहे की ग्रामीण भागाचाही विकास होणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रामीण भागाचा विकास होत असताना आपल्याला या गोष्टी आपल्याला पळावी लागतील. म्हणजेच ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय, तर ग्रामीण भागाचा विकास करत असताना कोणकोणत्या आधारे आपण ग्रामीण भागाचा विकास करू शकतो किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या ग्रामीण भाग असेल, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या प्रमाणात लोक राहतात, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रुरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र या टॉपिकविषयी आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे थोडक्यात रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि रुरल डेव्हलपमेंटमुळे कोणकोणत्या मापकाच्या साहाय्याने, कोणत्या आर्थिक स्थितीच्या साहाय्याने असेल, राजकीय स्थितीच्या साहाय्याने असेल, कोणकोणत्या मापदंडाच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी आपण हे सुचवू शकतो, याविषयी आपण या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला बघूया रुरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र. त्यातला पहिला टॉपिक ग्रामीण विकासाची संकल्पना. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण विकासाचा विकास बघत असताना आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत ग्रामीण विकासाची संकल्पना, त्यामध्ये विकास, अर्थ आणि व्याख्या. याचा म्हणजे ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाचा अर्थ आणि त्याची व्याख्या कशी झाली त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाविषयी माहिती संकल्पना कशी स्पष्ट करता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे मापदंड किंवा निर्देशक किंवा त्याला आपण पॅरामीटर म्हणतो. म्हणजेच पॅरामीटर म्हणजे कुठले कोणते पॅरामीटर, त्या पॅरामीटरच्या साहाय्याने आपण एखादा निर्देशक असेल किंवा ग्रामीण विकासही मोजला जाऊ शकतो. त्यामध्ये ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड असेल म्हणजे इकॉनॉमिक पॅरामीटर असेल, त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे सामाजिक किंवा राजकीय मापदंड किंवा निर्देशक आहे त्याचाही आपण या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर या ग्रामीण जर आपल्याला ग्रामीण विकासाचा ग्रामीण भागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवाव्या लागतात. आता त्या ग्रामीण विकासाच्या कोणकोणत्या योजना आहेत, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजनामध्ये केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी कोणकोणत्या प्रमुख योजना दिल्या, त्या प्रमुख विषयांची माहिती बघायची. त्या असणाऱ्या त्या योजनांचं काय उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचण्यासाठी त्या सरकारने किंवा कोणकोणत्या सरकारने कोणकोणते प्रयत्न केले पाहिजे, ह्या किंवा त्या असणाऱ्या योजनेची उद्दिष्ट काय होती, कोणापर्यंत पोहोचणे होते, किती कार्यापर्यंत मर्यादित होती, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या कोणकोणत्या योजना आहेत, त्या ग्रामीण विकासाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत असेल किंवा ग्रामीण भागातील प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत याचाही आपण या ठिकाणी विचार केला आणि त्या असणाऱ्या योजना असेल त्या योजनांचा काय हेतू साध्य करायचा होता त्या योजनाविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील काही ग्रामीण विकास किंवा काही खेडे विकसित झाली आहेत किंवा डेव्हलपमेंट झाली त्याचा एक चिकित्सक अभ्यास म्हणून करणार आहोत. त्यामध्ये हिवरे बाजार असेल, अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील दुसरे एक राळेगण सिद्धी म्हणून आहे त्याचाही आपण बघणार आहोत आणि पाटोदा, औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा हे जे ठिकाणे, ह्या ठिकाणाविषयी आपण माहिती बघणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे
महाराष्ट्राचा ग्रामीण विकास या टॉपिकमध्ये आपल्याला एवढ्या टॉपिकविषयी, एवढ्या ज्या पॉईंटविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर चला बघूया पहिल्यांदा आज ग्रामीण विकासाची संकल्पना किंवा महाराष्ट्राचा ग्रामीण विकास म्हणजे काय किंवा ग्रामीण विकासाची संकल्पना कशी आहे हे सांगत असताना सर्व जगभर शहराचा सतत विकास होत असून सुद्धा जागतिक लोकसंख्येपैकी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण नेहमीच जास्त असते. आता त्यामुळे आर्थिक नियोजनाद्वारे राष्ट्रीय विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास अत्यंत आवश्यक असतो. म्हणूनच ग्रामीण समस्याचे स्वरूप नीटपणे समजून घेण्यासाठी किंवा त्या सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. आता कुठल्याही देशामध्ये गेलो तर ग्रामीण भाग हा समाज उल्लेखनीय कामगिरी बजावत असतो. उदाहरणार्थ अन्नधान्य असेल किंवा इतर कच्चा माल असेल, यांचे उत्पादन ग्रामीण भागातच होत असते आणि ह्या बाबतीतील शहराची गरज हे ग्रामीण भागात उत्पादनातूनच भागवली जाते. शिवाय शहरातील असेल औद्योगिक व्यवसायांना श्रमिक पुरवण्याची जबाबदारी ही ग्रामीण भागातूनच पार पाडली जाते. म्हणजेच राष्ट्राची असेल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती असेल, बहुअंशी ग्रामीण भागातच उपलब्ध होते आणि बहुसंख्य लोकांची वस्ती ही प्रामुख्याने तेथे असते. आता जर आपण भारताचा विचार केला तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये तर ग्रामीण विकासाची गरज फार तीव्रतेने भासते. आता परंपराप्रिय ग्रामीण जनतेला आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन पटवून देऊन त्या ठिकाणी असणाऱ्या आर्थिक विकासाच्या मार्गावर शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न शासनालाच करावे लागतात. आता आर्थिक विकासाच्या आड येणाऱ्या सामाजिक रूढी असतील, चालीरीती असतील, यांचे ग्रामीण जीवनातील वर्चस्व कमी व्हावे म्हणून शिक्षणाच्या व दळणवळणाच्या सोयी भरपूर प्रमाणावर पुरवून ग्रामीण जनतेला विकासाभिमुख केल्यानंतर ग्रामीण विकासाचे पाऊल पुढे पडू शकते. आपल्याकडचा ग्रामीण विकासाचा इतिहास पाहू गेल्यास भारत हा खंडांचा देश आहे. त्या ठिकाणी असणारे खेड्यांचा देश आहे. त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे असेल, राजधानीचे ठिकाण असेल, हीच काय मोठी शहरे असायची, बाकी सर्व खेडी असेल. 19व्या शतकामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली. आता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जर आपण महाराष्ट्राकडे जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये असणारी कारखानदारी असेल व शहरीकरण असेल अधिक वाढले आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपण जर बघितलं गेलो तर महाराष्ट्र राज्य हे भारतात सर्वात अधिक नागरीकरण झालेले राज्य आहेत. आता शहरी आणि नागरी लोकसंख्येच्या स्थूलमानाने तुलना केली असता असे दिसले की ग्रामीण लोकसंख्येची सरासरी उत्पन्न कमी आहे. शैक्षणिक व अन्य बाबतीतही मागासले पण आहेत. तसेच वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयी फारच अपुऱ्या आहेत. म्हणजे राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असताना महात्मा गांधींनी खेड्याची दुर्दशा ओळखून तरुणांना खेड्याकडे चला असा आदेश दिला होता. म्हणजे ग्रामीण विकासाकडे ग्रामीण उद्योगाचे पुनरुज्जीवन हा मार्ग त्यांनी सुचविला व चरखा हे केवळ त्याचेच नव्हे तर समग्र राष्ट्रीय चळवळीचे प्रतीक त्यांनी बनवले होते. त्यांच्या ह्या अथक प्रयत्नामुळे ग्रामीण प्रश्नांचा अधिक पद्धतशीर त्यांनी अभ्यास सुरू केला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आर्थिक विकासाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष त्यांनी देऊ केले. म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे असेल, ही सर्वात महत्त्वाची निकडीची समस्या त्या ठिकाणी बनली होती. म्हणजे आता थोडक्यात आपण जर विचार केला तर ग्रामीण विकासाच्या समस्येची त्रिविध सांगता येतं. म्हणजे कुठले समस्या असू शकतात तर पहिल्यांदा असू शकते की आर्थिक व्यवसायाचा विकास करायचा पाहिजे त्या ठिकाणी. त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण असेल, आरोग्य असेल, यासारख्या वगैरे सारख्या सामाजिक गरजा असेल किंवा सुविधांचा विकास त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे. त्याचबरोबर सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल किंवा वैचारिक दृष्टिकोनही बदलणे गरजेचे असते. म्हणजे विविध व्यवसायांचा अभाव असेल, बहुसंख्य नागरिकांचे कमी उत्पन्न ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची मुख्य लक्षणे होत. शेती हा तेथील मुख्य व्यवसाय. ग्रामीण भागातील 85% माणसे शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे शेतीतील लोकसंख्येचा भार वाढला असून त्याचा उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहेत. बेकारी व विशेषतः अर्धबेकारी प्रमाण हे या व्यवसायात जास्त आहेत. आता शेतजमिनीमध्ये वाटप अतिशय विषम प्रमाणात झाले असते. त्यामुळे भूमिहीन शेतमजूर असेल व छोटे शेतकरी याचे प्रमाण विशेष असून त्याचे उत्पन्न अतिशय कमी आहेत. म्हणजे शेतीचे तंत्र परंपरागत पद्धतीने असून उत्पादन क्षमता कमी होते. शेती विकासासाठी जमीन सुधारणा असेल, जलसिंचन हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर जलद गतीने अंमलात आणण्याची गरज आहे. शेती ही किफायतशीर होऊ लागली आहे. आधुनिक तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करणे करून त्यासाठी शेतकऱ्यांना आकर्षित करणे गरजेचे आहेत. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी अन्य व्यवसाय किंवा उद्योगधंद्याकडे वाढवण्याची गरज आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात शेती व्यवसाय आणि विकासाला गती मिळवण्यासाठी सेवांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. वाहतूक आणि दळणवळणाची साधने असेल, वीज पुरवठा असेल, बाजाराच्या सोयी असेल, तांत्रिक सेवा असेल, त्याचबरोबर यांचा विकास करणे आवश्यक आहे. आता
सार्वजनिक स्वच्छता किंवा आरोग्याच्या सोयी ग्रामीण भागातच फार कमी प्रमाणात उपलब्ध होतात. म्हणजे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची बारामाही सोय बहुसंख्य खेड्यात नाहीत. गावातील रस्ते अतिशय अरुंद असतात. दिवाबत्तीची सोय नसते. औषधोपचाराची सोय ही 15-20 खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या खेड्यात असते. शिक्षणाबाबतही तशी दुरावस्था असते. प्राथमिक शिक्षणाच्या सोयीसुद्धा सर्व खेड्यात नाही आहे. माध्यमिक व उच्च किंवा तांत्रिक शिक्षणाची सोय स्वाभाविकपणे शहरापुरतीच मर्यादित असते. शिक्षण व आरोग्य यांच्या चांगल्या सोयी किंवा सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत. शिवाय आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहेत. शिक्षणाचा प्रसार झाला तर शेती आणि इतर व्यवसायाच्या सुधारलेला निश्चितपणे हातभार लागू शकतो. चांगले आरोग्य हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपायकारक असे म्हणून आर्थिक विकासाबरोबर त्या कार्यक्रमांनाही अधिक महत्त्व दिले पाहिजे. म्हणून ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याने विविध कार्यक्रम हाती घेऊन त्याचे कार्यान्वित केले आहेत हे आपण बघणार आहोत. म्हणजे ह्या गोष्टी बघत असताना महाराष्ट्राचा ग्रामीण विकास कसा आहे ते बघायला आहे. आता आपल्याला माहिती आहे की भारत हा खेड्याने समृद्ध आणि ग्रामीण भागात सामावलेला असा देश आहे. आता भारताचा विकास हा साधायचा असेल तर खेड्यामध्ये सामावलेल्या ह्या ग्रामीण भागाचा प्रथम विकास केला पाहिजे. असं हे विधान राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार सर्वार्थाने देशांच्या विकासासाठी अनिवार्य आहेत असं आपण म्हणू शकतो. किंवा प्राचीन काळामध्ये भारतीय खेडे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होती. खेड्यातील गरजा ह्या खेड्यातच पूर्ण केल्या जात होत्या हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे बारा बलुतेदारी पद्धत असेल त्यामुळे देवाणघेवाण किंवा वस्तू विनिमय पद्धत होती. म्हणजे एकाकडून एक वस्तू घेतल्या असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व गरजा खेड्यात पूर्ण होत होत्या. म्हणजेच भारतामध्ये ब्रिटिश शासन येण्यापूर्वी भारतीय समाज हा समाज स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वयंपूर्णता होता. म्हणजेच ब्रिटिश राजवटीच्या स्थापनेबरोबरच भारतातील ग्रामीण समाजाचा असेल किंवा स्वयंपूर्ण खेड्यांच्या अधोगतीला प्रामुख्याने सुरुवात झाली असं आपल्या या ठिकाणी नमूद करावं लागेल. किंवा युरोपीय औद्योगिक क्रांतीपासून उत्पादित झालेल्या वस्तू भारतातील स्वयंपूर्ण खेड्यापर्यंत पोहोचू लागल्या व तेथील हजारो कोटी उद्योग चालवणारे हात बेकार झाले असंही आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं जर आपण म्हणू शकतो की या स्वयंपूर्ण असणारी खेडी ब्रिटिश राजवटी स्थापनेपासूनच खरोखर त्या ठिकाणी स्वयंपूर्ण झाली नाही, मग स्वयंपूर्णता त्यांची नाश पावली असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच समृद्ध आणि स्वयंपूर्ण भारतीय ग्रामीण समाजाच्या अधोगतीला सुरुवात जर कोणी झाली असेल तर त्या ब्रिटिश राजवटीपासून झाली असं आपण म्हणता येईल. संपूर्ण देश बेकारी आणि दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला याचे वास्तव दृश्य महात्मा गांधींच्या नजरेतून सुटले नाही. म्हणूनच त्यांनी खेड्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहेत आणि म्हणून ते सर्व तरुणांना म्हणतात की खेड्याकडे चला. आता ह्या गेल्यामुळे तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा ग्रामीण विकास होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. म्हणजेच याचा विकास करत असताना सर्व जगभर शहराचा विकास होत असून सुद्धा जागतिक लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात राहणाऱ्यांचे प्रमाण 1950मध्ये 80% थोडे अधिकच होते असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात 1961मध्ये ते 80% लोक ग्रामीण भागात राहत होते. 1971मध्ये ते 80% साहजिकच आर्थिक नियोजनाबरोबर राष्ट्रीय विकास साधण्यासाठी ग्रामीण विकासही अत्यंत आवश्यक असतो. म्हणूनच ग्रामीण भागामध्ये असेल किंवा ग्रामीण भागाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील त्या समस्यांचे स्वरूप असेल नीटपणे समजावून घेऊन त्या सोडवण्याचे कसोशीने प्रयत्न आपल्याला करावे लागतात. कुठल्याही राष्ट्रामध्ये असेल किंवा कोणत्याही राष्ट्रामध्ये असेल ग्रामीण समाज हा उल्लेखनीय कामगिरी बजावत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील त्या समाज ह्या उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण विकास साधला जात असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण अन्नधान्य बघितले किंवा इतर कच्चा माल असेल यांचे उत्पादन ग्रामीण भागातच होत असते. आणि या बाबतीमध्ये शहरांची गरज प्रामुख्याने हे म्हणजे ज्या शहराच्या गरजा आहे त्या गरजा भागवण्याची खरी ताकद ही ग्रामीण भागातून उत्पादित झालेल्या भागातून होत असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शहरातील औद्योगिक विकासांना श्रमिक पुरवण्याची जबाबदारी ग्रामीण भागातच पार पडतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे राष्ट्राची नैसर्गिक साधन संपत्ती बहुशांशी ग्रामीण भागात प्रदेशात उपलब्धच आहेत. बहुसंख्य लोकांची वस्तीही त्या ठिकाणी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे भारतासारख्या विकसनशील राष्ट्रानंतर ग्रामीण विकासाची गरज फार तीव्रतेने भासते असं आपण म्हणतो. म्हणजे परंपराप्रिय ग्रामीण जनतेला औद्योगिक शास्त्रीय दृष्टिकोन पटवून त्याला आर्थिक विकासाच्या मार्गावर शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न ही शासनाला करावे लागतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ग्रामीण विकास किंवा महाराष्ट्राचा ग्रामीण विकास साधत असताना आर्थिक विकासाचे आड येणाऱ्या सामाजिक रूढी असतील, चालीरीती असेल हे ग्रामीण जीवनातील वर्चस्व कमी व्हावे म्हणून शासनाच्या असेल दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणावर पुरवून ग्रामीण जनतेला विकासाभिमुख केल्यानंतरच त्या ठिकाणी ग्रामीण विकासाचे पुढचे पाऊल आपल्याला पडू शकते असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात भारतातील ग्रामीण विकासाचा इतिहास पाहू गेल्यास आपण म्हटलं की भारत हा खेड्यांचा देश आहे. तीर्थक्षेत्रे व राजधानीच्या ठिकाणी हीच मोठी शहरी होती, बाकी सर्व खेडी होती. 19व्या शतकामध्ये भारतातील औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि इंग्लंडमध्ये कारखान्यामुळे येथील परंपरागत असणारे उद्योग बसले.
बेकार कारागीर शहरामध्ये नोकरीधंदा शोधायला लागले आणि तेथेच उद्योगांची वाढ फारशी न झाल्याने बेकार कारागिरांना शेतीकडे वळावे लागले असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ग्रामीण विकास बघत असताना भारतीय लोकसंख्येच्या मागील वर्षांचा काही आढावा घेतल्यास मध्ये जागतिक लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचा भारतीयांचे प्रमाण पाहिल्यास ते जास्त आढळून येते. स्वातंत्र्यपूर्वाचा जर आपण विचार केला, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये 1921मध्ये 88.6% लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती आणि तोच आकडा जर आपण बघितला तर 1931मध्ये तो 87.9% होता. 1942मध्ये तो 86.1%पर्यंत थोडासा कमी कमी झाला. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे गट होण्याचे प्रमाण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामागे सर्वात महत्त्वाची कारणं होते. अनेक आर्थिक असेल किंवा सामाजिक कारणंही त्या ठिकाणी त्याला कारणीभूत ठरले आहेत. आता सन 1951मध्ये 82.7% होती, तर ती सन 1961मध्ये 82%वर आली आणि सन 1971मध्ये ती 81%पर्यंत ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या वास्तव्यास होती. आणि 2001मध्ये ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या फक्त 72%वरती आली. 2011मध्ये ती 68%वर आली. म्हणजे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागाकडे राहणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत आहेत असं आपल्याला ह्या आकडेवारीवरून दिसू शकतो. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनांच्या अहवालानुसार असे आपण सांगू शकतो की 2020पर्यंत मध्ये म्हणजे आतापर्यंत जर बघितलं असेल तर सांगितलं आहे की 65% ग्रामीण भागातील लोकसंख्या म्हणजे खेड्याकडे वास्तव्य करत आहेत. आता आपल्याला म्हणता येईल की ह्या अहवालानुसार जागतिक स्तरावर विचार केल्यामध्ये जर जगातील 43% लोकसंख्या ही ग्रामीण भागातच राहत आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात म्हणजे भारतात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण हे जगाच्या मानाने फारच अधिक आहेत. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा विचार करत असताना भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अधिकाधिक विकसित म्हणून उल्लेखले जाते. आता तरीही महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण ही जास्तीत जास्त आहे. आता आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे किंवा महाराष्ट्र म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खेड्यांचा देश आपल्याला या जनगणनेवरून किंवा लक्षावरून आपल्याला येऊ शकतं. म्हणजे सन 1961मध्ये जर बघितलं तर 71.77% ही महाराष्ट्रामध्ये राहणारी लोकसंख्या होती. तीच सन 1971मध्ये 68 झाली, तर 1981मध्ये तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की 2001 साली 57%वर ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या आली. म्हणजेच 1991 साली 61.30% होती आणि 1981मध्ये 64 होती. असा आपण जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा आलेखसुद्धा आपल्या या ठिकाणी कमी होताना दिसलेला आहे. मग थोडक्यात 2011च्या जनगणनेनुसारचा जर विचार केला तर आपण 54.54% लोकसंख्या ही खेड्यामधूनच ग्रामीण भागात राहत आहे थोडक्यात असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर आपण असा विचार केला तर महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या आजही ग्रामीण भागामध्ये आपल्याला वास्तव्यात दिसलेली आहेत. थोडक्यात देशात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, ग्रामीण असेल किंवा नागरी भागामध्ये वास्तव्य करीत असलेल्या लोकसंख्येचा तौलनिक जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने देशातील असेल किंवा महाराष्ट्रातील किती लोकसंख्या ग्रामीण भागात राहते हे आपल्या या आकडेवारीवरून दिसू शकते. म्हणजे थोडक्यात जर 1981 सालीमध्ये ग्रामीण भागामध्ये असेल किंवा महाराष्ट्राची या ठिकाणी आपण जर बघितला जो आलेख बघितला 1961 साली 82% होती, ती नागरी भागामध्ये 18% होती. 1971 80 तर 19% होती. तरी 1981मध्ये ती 76 ते 24पर्यंत आली. 1991मध्ये 74 होती, 25%पर्यंत नागरी भागाची संख्या वाढली. आता 2001 साली 72% ग्रामीण भागात राहणारे लोक होते, तर नागरी भागामध्ये 27% झाले. 2011मध्ये ते 68 ते 31 झाले आणि 20मध्ये ते 65%च्या आसपास जाऊ शकते आणि 35%च्या आसपास. म्हणजे असं हे बघितलं भारताच्या लोकसंख्येचे वितरण हे ग्रामीण भागातील असणाऱ्या किंवा शहरी भागातील असणारे हे बघितलं. तर आता महाराष्ट्रात तर बघूया. महाराष्ट्राचा विचार करत असताना महाराष्ट्रातील 1961 साली 71.77% लोक हे ग्रामीण भागात राहत होते, तर नागरी भागामध्ये 28.22% लोक हे नागरी भागात राहतात. त्या ठिकाणी 1971 साली ते 68.84%, तर ते 31.16% ही 1971 साली होती. तर 1981 साली ते 64.97वर 35.3% झाली आणि 1991 साली 61.19 ते 68.61% इतकं झाली. म्हणजे 2001 साली ती 57.57 तर 42.43 आणि 2011मध्ये 54.44 ते 45.46 झाली. आणि आता 2020चा जर आपण आकडेवारी बघितली तर प्रोजेक्टेड दिली तर साधारणतः 52% आणि 47% लोक हे नागरी भागात राहतील आणि 52% लोक हे ग्रामीण भागात राहतील असं आपण या ठिकाणी अंदाज व्यक्त करू शकतो. म्हणजे ग्रामीण भागातील असणारा विकास जर साधायचा असेल तर जास्तीत जास्त निम्मा ग्रामीण भागाचा विचार या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. आता ग्रामीण भागाचा विचार करत असताना वरील आकडेवारीचा जर आपण विचार केला तर आजही भारतातील 65%, महाराष्ट्रातील 52% लोकसंख्या ही निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागातच राहते. म्हणून
या ग्रामीण भागातील राहणाऱ्या ह्या लोकसंख्येला आपल्याला जर महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण भारताचा विकास साधायचा असेल तर मोठ्या प्रमाणे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचा किंवा जनतेचा विकास करणे गरजेचे आहे. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये ग्राम विकासाचे महत्त्व अत्यंत सपर्क शब्दामधले म्हटले आहेत. गाव हा विश्वाचा नकाशा आहे, म्हणजे गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गावावरून देशाची परीक्षा होत असते. थोडक्यात गावाची बघता ही अवदशा येईल दिशा, म्हणजे असं येईल देशा. म्हणजे जर तर असं आपलं म्हटलं की गाव जर चांगले असली तर त्या ठिकाणी देशाची, म्हणजे गावावरून देशाची परीक्षा होत असते. आणि त्यामुळे जर आपल्याला जर गावचा विकास झाला असेल तर नक्कीच त्या देशांचा विकास चांगल्या प्रकारे होईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात देशाचा राष्ट्र टाळून विकास साधायचा असेल तर खेडूताचा असेल, खेड्यांचा असेल, या सर्व समाजाचा असेल, एकूण ग्रामीण भागाचा विकास होणे ही सर्वात महत्त्वाची काळाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात प्रत्येक असणाऱ्या खेड्यामध्ये असणाऱ्या खेड्याकडे चला म्हटल्यानंतर खेड्यामध्ये असणाऱ्या त्याच्या आर्थिक गोष्टी असेल, सामाजिक गोष्टी असेल, त्याच्या राजकीय, ती प्रत्येक त्याच्यामध्ये त्या असणाऱ्या खेडूताचा असेल किंवा प्रत्येक असणाऱ्या खेड्यामध्ये राहणाऱ्या त्या प्रत्येक माणसाचा असेल किंवा प्रत्येक लोकसंख्या असते त्यांचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला तरच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास करणे गरजेचे आहे असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की प्रथम विकासाची असेल किंवा ग्रामीण विकासाची संकल्पना ही समजून घेणे गरजेचे आहे. थोडक्यात असं आपण बघितलं की ग्रामीण विकास का करायचा, महाराष्ट्राचा ग्रामीण विकास किंवा महाराष्ट्राची ग्रामीण विकासाची काय परिस्थिती, का महाराष्ट्राचा ग्रामीण विकास करण्याची गरज आहे, ह्याविषयी आपण आज चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये खरोखरच ग्रामीण विकास किंवा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण विकासाची का गरज निर्माण झाली याविषयी आपण चर्चा करतो. यावर्षी आकडेवारी आणि का निर्माण करण्याची गरज आहे आणि महाराष्ट्राचं ग्रामीण विकास म्हणजे काय ह्याविषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकतात. अशा प्रकारे आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चरला नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.